नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या समोर घातांकाचा एक प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, 3च्या डोक्यावर 5वा घातांक गुणिले 3च्या डोक्यावर 6वा घातांक गुणिले 3च्या डोक्यावर -3 आणि या सगळ्यांच्या डोक्यावर x घातांक आहे बरोबर 81चा तिसरा घातांक. नियम आपल्याला माहिती आहे मुलांनो, काय करायचं, दोन्हीकडचा पाया आपल्याला समान करून घ्यायचा आहे. आता डावीकडे कंसामध्ये 3 3 आणि 3 तिघांचा पाया सेम आहे, म्हणजे घातांकाची बेरीज करायची. मग 5 आणि 6 किती होतात मुलांनो, 11. पण इथं -3 असल्यामुळं हे 6 आणि 5 11 झालेले आहेत. 11तून 3 हे मायनस होतील. मग 11तून 3 गेले मुलांनो, किती राहिले, 8. आणि त्यांच्या डोक्यावर आपल्याला किती दिलेला आहे, x दिलेला आहे बरोबर. मुलांनो आता इथं पाया 3 आहे, म्हणजे इथं पण 81 हा 3च्या स्वरूपामध्ये असणार आहे. तर 81 म्हणजे मुलांनो 3चा कितवा घातांक असतो, चौथा घातांक. म्हणजे 3चा 4 वेळा गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. आणि ऑलरेडी मुलांना त्याच्या डोक्यावर आपल्याला तिसरा घातांक दिलेला आहे. म्हणून मग आता पहा, 3चा घातांकाचा गुणाकार करा. 8 गुणिले x म्हणजे किती होतो मुलांनो, 8x बरोबर. 3च्या डोक्यावर 3 चौकी झाले मुलांनो 12, म्हणजे वरती 12 आलेले आहेत. दोघांचा पाया सेम आहे, कॅन्सल करा. घातांक बरोबर घातांक लिहा, म्हणजे 8x बरोबर किती तयार झाले मुलांनो, 12 तयार झालेला आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा जो गुणिले 8 आहे इकडे गेल्यावर भागिले 8 होणार आहे. म्हणजे मग 8 आणि 12 ह्या संख्या कोणाच्या पाड्यात आहेत, 4च्या. म्हणून 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. म्हणून x ची किंमत आलेली आहे 3/2. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय मुलांनो. धन्यवाद.